इंद्रायणीचं पसायदान. 2 जानेवारी पथनाट्याची हाक. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. आपल्या आठवणींवर अनेकांचं अधिराज्य असतं. अनेकांच्या आठवणींवर आपलंही अधिराज्य असतं. आपलं अधिराज्य कुणाकुणाच्या आठवणींवर असतं हे आपल्याला माहीत नसतं. आपल्या आठवणींवरचं काही व्यक्तींचं अधिराज्य आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेलं असतं. ह्यातल्या काही आठवणी आयुष्यातली वणवण कमी करणाऱ्या असतात, तर काही वाढवणाऱ्या. म्हणून काही आठवणी असतात अगदी हव्याशा, तर काही मुळीच नकोशा. मुळीच नकोशा असलेल्या आठवणी मनःपटलावर नको तितकं राहून आपल्याला नको तितकं छळतात. आणि अगदी हव्याशा असलेल्या आठवणी विस्मृतीच्या गर्तेत जाऊन आपल्याला नको तितकं छळतात. सुप्रसिद्ध हिंदी पथनाट्य लेखक सफदर हाशमी यांच्या आठवणींच्या बाबतीत हेच घडतं. दिनांक 2 जानेवारी 1989ला त्यांची अमानुष हत्या झाली. ही त्यांची आठवण आपल्या मनःपटलावर नको तितकं राहून आपल्याला नको तितकं छळते. पण त्याच सफदर हाशमींनी वर्गसंघर्षाविरुद्ध दिलेल्या तीव्र लढ्याची आठवण आपल्या विस्मृतीच्या गर्तेत जाऊन आपल्याला नको तितकं छळते. एखाद्या अजोड कृतिमूल्याचा उमटलेला ठसा काळाच्या ओघात आपल्याकडून मिटवला जातोय ह्या जाणीवेनं आपण निदान अस्वस्थ तरी व्हायला हवं. पण आपण होत नाही. बोथट व्हायचं, संवेदनशून्य व्हायचं हेच आपण ठरवलेलं असतं. अलिप्ततेनं केलेला छळ भयानक असतो. हा पूर्वानुभव आपल्या गाठीशी असतानाही आपण अलिप्ततेच्या गर्तेत अधिक खोल उतरायला लागतो. अलिप्ततेच्या गर्तेत उतरल्यावर सडकेवरची माणसं जाणवत नसतात, पण ह्या माणसांच्या जाणीवांमध्ये आपण असतो. सडकेवरच्या माणसाचं मूल्य सफदर हाशमींनी जाणलं. वर्गव्यवस्थेत चिरडल्या गेलेल्या माणसाच्या मूल्याला न्याय मिळावा म्हणून हाशमींनी पथनाट्याचं माध्यम प्रभावीपणे वापरलं. त्यामुळं पथनाट्य ह्या माध्यममूल्याचा पथ आपल्याला सापडला. नटानं फक्त स्वतःच्या चेहऱ्यावर रंग फासण्यापुरतं सीमित राहू नये, तर सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग शोधावेत. रंगाच्या बेरंग करणाऱ्या रंगेल व्यवस्थेचे वाभाडे काढावेत. हा नवा नाट्यविषयक दृष्टिकोन त्यांनी नाट्यसृष्टीला दिला. हा नाट्यविषयक दृष्टिकोन खऱ्या अर्थानं जीवनविषयक दृष्टिकोन ठरतो. ह्या जीवनविषयक दृष्टिकोनामुळंच त्यांच्या पथनाट्यांमध्ये जीवन आलं आणि रस्त्यावरच्या माणसांना ते दिसलं, जाणवलं आणि भिडलं. नाटकाच्या प्रेक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची नसते. हशा आणि टाळ्यांची दाद देण्यात धन्यता मानणारा आणि ह्या धन्यतेवरच संपणारा रसिक निर्माण करण्याचा नाटकीपणा नाटकांनी सोडला पाहिजे. आलेल्या प्रेक्षकांना वर्गव्यवस्थेला हाणून पाडण्याची दृष्टी आत्मसात केली पाहिजे. ही भूमिका प्रेक्षकांमध्ये पेटवत सफदर हाशमींच्या पथनाट्यांनी विषमतेचे रस्ते वाजवले, समतेचे रस्ते निर्माण केले आणि गाजवले. अपहरण भाईचारे का, राजा का बाजा, हल्ला बोल, गाव से शहर तक या हाशमींच्या पथनाट्य संहिता आजही अनेकांना हाशमींच्या पथनाट्याच्या हाकेला ओ देण्यासाठीच कराव्याशा वाटतात. वर्गयुद्ध की शेष पुकार आती है बारंबार, हो तय्यार हो तय्यार अशा पथनाट्य गीतांच्या माध्यमातून हाशमींनी दिलेली जनजागरणाची हाक अजूनही विरलेली नाही. ह्या जनजागरणाच्या हाकेला साथ देणारा, कधीही न संपणारा पथिक व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. जनजागरणात आपलंही जागरण आहे. आपल्या जागरणात आपण सहभागी असलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे.